नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे हे ऐकायचंय का? मी सांगते. पहिलं तर आपल्याला बघायला मिळणार कॅप्टन्सी टास्क. कॅप्टन्सी टास्कमध्ये हे होणार आहे, की जसं नशिबाचं दार उघडण्यासाठी ग्रहांची साथ लागते, तशीच साथ आता कॅप्टन पद मिळवण्यासाठी लागणार आहे. त्या टास्कमध्ये आपल्याला तन्वी, विशाल आणि रुचिकामधले वाद दिसणार. त्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार तन्वी विशालला नॉमिनेट करते आणि कारण सांगते, की तो फक्त आता टोळीला सपोर्ट करेल किंवा टोळीच्या बाजूने फेर राहील. त्यामुळे मला तो कॅप्टन म्हणून नकोय. तर विशाल म्हणतो, "हो, मी टोळीच्या बाजूने उभा राहील." त्यावर रुचिका असं म्हणते, की "तन्वी तुझ्या नशिबामध्ये आता टोळी नाहीये, तर तुझ्या नशिबात आता पोळी आहे. त्यामुळे तू गप्प बस." त्यानंतर आपल्याला दिसणार, की विशाल कशाप्रकारे राकेशची खिल्ली उडवतोय. राकेश कॅप्टन झाले नाहीयेत. त्यामुळे तो त्यांची खूप खिल्ली उडवतोय. तो सांगतो अनुश्री आणि रुचिकाला, की "मला प्राजक्ताने विचारलेलं, की राकेश कुठे आहे?" त्यावरती मी बोललो, की राकेश आता रडत बसला असेल बाथरूममध्ये आणि म्हणत असेल, की "मम्मी, मला कॅप्टनपद नाही मिळालं. माझ्या टीमने मला सपोर्ट नाही केला." त्यामुळे तो रडत असणार आहे. त्यावरती अनुश्री म्हणते, "हो, ते रडत असतील आणि म्हणत असतील, की मम्मी मला एका अवकात नसणाऱ्या मुलीने बाहेर काढलंय." आणि त्याच्यावरती त्यांचं हास्य पिकतं. विशाल इव्हन हेही म्हणतोय, की राकेश असं म्हणत असावा किंवा राकेशला असं वाटत असावं, की आपल्याबद्दल कोणाला कळणार नाहीये. पण त्याचं कळतंय मला. तो आता त्याची वृत्ती आता ह्या गेममधून बाहेर येणार. परिस्थिती अशी दाखवणार, की त्याची वृत्तीच बाहेर काढेल आणि त्यांच्या तिघांमध्ये हास्य पिकतं. म्हणजे तन्वी आणि आयुषमध्ये चर्चा होते विशालबद्दल. विशाल कशाप्रकारे माइंड गेम खेळतो. विशाल काय करतो प्रत्येकाकडे जातो आणि म्हणतो, की "मी तुमचा फेव्हरेट आहे. तुम्ही माझे फेव्हरेट आहात. मी तुम्हाला सपोर्ट करेन. तुम्ही मला सपोर्ट करा." आणि ह्याच्या मागे जो माइंड गेम आहे हे कोणाला कळत नाहीये. तो त्या मुलींकडे जातो, त्यांना गाईड करतो. पण त्या मुलींना कळत नाही, की त्या ग्रुपचा त्याला राजा बनायचा आहे. आणि पुढे आयुष असंही म्हणतो, की तो एक इमोशनल लेयर तयार करतो आणि त्याच्या मागे खूप मोठा गेम असतो. हे अजून कोणाला कळत नाहीये आणि ते त्यांना कळणारही नाही. असं त्या दोघांमध्ये संभाषण होतं. पुढे राधा आणि सागरमधली मस्ती असते. तिथे तन्वी, रोशन सुद्धा उपस्थित असतात. ते चौघेही खूप मजा करतात. सोनालीकडे ब्रॉन्झ कार्ड असल्यामुळे ती कुठलंही फर्निचर यूज करू शकत नाहीये. पण तरीही ती करणच्या शेजारी जाऊन पडते आणि त्यामुळे बिग बॉसकडून तिला वॉर्निंग मिळते. तर हे होतं आजच्या भागातलं. मंडळी मला सांगा, की अनुश्री आणि रुचिका ज्या प्रकारे वागतायत ते तुम्हाला योग्य वाटतंय का? आणि अयोग्य वाटतंय का? कमेंट करा. प्लस बिग बॉसच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.